मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जर आपल्याला शेअर मार्केटमधून पैसा बनवायचा असेल आणि शेअर मार्केटमधून बऱ्याच लोकांनी पैसे बनवलेले आहेत आणि आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याला लॉंग टर्म टिकावं लागेल. जर आपण दर महिन्याला सतत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत राहू तर आपल्याला शेअर मार्केट एक चांगला पैसा बनवून देऊ शकते. परंतु लॉंग टर्म टिकण्यासाठी हा एक प्रवास, ही एक जर्नी आहे की ती आपण पूर्ण केली पाहिजे. ती आपण जर्नी पूर्ण करू शकत नाहीत आणि आपण थोड्याशा प्रवासामध्येच थकून जातो. म्हणजे थोडंसं जर आपल्याला लॉस झाला तर आपण थकतो आणि शेअर विकून टाकतो आणि जे रिटर्न शेअर मार्केट आपल्याला देणार आहे त्याच्यापासून आपण दूर राहतो, वंचित राहतो, मुकतो. तर शेअर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर आपल्याला पेशन्स म्हणजे दम, धीर हा धरावा लागेल. जर तो आपण धरला तर आपण शेअर मार्केटमधून चांगला पैसा बनवू शकतो. फक्त आपल्याला टिकून राहावं लागेल. टिकून राहिलो, दर महिन्याला येणारी जी आपली उत्पन्न आहे त्याच्यातून जी आपण गुंतवणूक करणार आहोत ती गुंतवणूक आपण शेअर मार्केटमध्ये जर कंटिन्यू लावत गेलो तर आपण निश्चितच 4, 5, 6 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये चांगला पैसा बनवू शकतो. परंतु आपण टिकलं पाहिजे, हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. छोट्याशा म्हणजे शॉर्ट टर्मसाठी जर आपण आलो असोल तर आपल्याला शेअर मार्केट पैसा बनवून देणारच नाही. भले आपल्याला 4-5 हजार मिळाले असेल एखाद्या महिन्यामध्ये, पण पुढच्या महिन्यामध्ये गेलेले कोणीही सांगत नाही. तर असे शेअर मार्केटमध्ये छोट्या काळासाठी आलेले, एक 8 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, महिन्याचा खर्च काढणारे जे लोक आहेत ते शेअर मार्केटला समजू शकले नाहीत. शेअर मार्केट त्यांना पैसा बनवून देऊ शकत नाही. तर आपण जी रोज चर्चा करत असतो ती हीच करत असतो की शेअर मार्केटमध्ये चांगल्या कंपनीमध्ये पैसा लावा, लॉंग टर्मसाठी ठेवा. निश्चितच शेअर मार्केट आपल्याला पैसा बनवून देईल. चला तर आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट आपल्याला प्लसमध्ये बंद झालेलं पाहायला मिळते. 655 अंकाची वाढ BSE सेन्सेक्समध्ये, निफ्टीमध्ये 230 अंकाची वाढ आहे, निफ्टी बँकमध्ये 338 अंकाची वाढ आहे, तर निफ्टी मिड कॅप 100मध्ये 238 अंकाची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण पाहणार आहोत अथर इंडस्ट्रीज, केमिकल क्षेत्रातली कंपनी आज 781 वर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. ही कंपनी प्रॉफिट चांगले जनरेट करते आणि लवकरच ही कंपनी आपला पैसा मल्टिपल करू शकते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 10,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्मॉल कॅप पी पाहिला तर 80चा आहे. ROCE 18.4, ROE 15.9 व फेस व्हॅल्यू 10. म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ह्याचा अर्थ काय, तर मी एक पुन्हा व्हिडिओ बनवणार आहे. स्टॉक स्प्लिट म्हणजे काय आणि कसा स्प्लिट होतो, कसे पैसे बनतात. आपल्याला वाटतंय की 7,000चा बजाज फायनान्स जास्तीत जास्त होऊन किती होईल, 10 होईल, 11 होईल, 15 होईल, दुप्पट होतील. पण 2 रुपयाचा स्टॉक 10 रुपये सहजच होऊ शकतो. तर असं नसतंय. मार्केटमध्ये हे टक्क्यावर मार्केट चालतं आहे आणि टक्क्यावरच वाढतं आहे. तर ते स्टॉक स्प्लिट काय ह्याचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे, तो मी पोस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक स्प्लिटबद्दल सगळी माहिती कळून जाईल. ह्याचे EPS बघा, EPS बऱ्यापैकी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे क्वार्टर डाऊन गेलं होतं, प्रॉफिट कमी झाले होते म्हणून आपल्याला इथं कमी दिसत आहेत. आणि मीडियन पी जो आहे तो मीडियन पीच्या खाली आपल्याला इथं स्टॉकचा पी पाहायला मिळत आहे. मीडियन पी पाहिलं तर ह्याचा 88 आहे आणि स्टॉकचा पी आपल्याला 80च्या खाली पाहायला मिळत आहे. इथं तुम्ही बघू शकता 88 मीडियन पी आहे आणि ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. हिचे प्रॉफिट आणि लॉस जर पाहिले तर आपल्याला लक्षात येईल. सेल्स बघा, सेल्स जर पाहिलं तर 2015ला 1 करोडचे सेल्स 664 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता हे 3 क्वार्टरचे आहेत. आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट सुरुवातीला आपल्याला इथं 0 दिसत आहे, -1 करोड, नंतर 8 करोड, 8 करोडचं प्रॉफिट आता 125 करोडपर्यंत आलेलं आहे. म्हणजे हेही 3 क्वार्टरचं प्रॉफिट आहे. त्यामुळं 8 करोडचं प्रॉफिट 125 करोड म्हणजे आपल्याला हे जवळपास 15 पट झालेलं पाहायला मिळत आहे. सेल्स प्रॉफिट चांगली असल्यामुळे स्टॉक प्राईस CAGR भविष्यामध्ये चांगले येणारच आहेत. फक्त आता आपल्याला पेशन्स ठेवावं लागेल. इथं आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात. जर तुम्ही पाहिलं प्रॉफिट 5 वर्षाचे 76% आणि 3 वर्षाचे 48% आहेत, तर ह्याच्यापेक्षा आपल्याला इथं जास्त मिळायला पाहिजेत.
तर ह्या कंपनीमध्ये पेशन्स ठेवून जर आपण दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक केली तर आपली शेअरची क्वांटिटी वाढेल आणि ज्यावेळेस शेअर पळायला लागेल तर आपले रिटर्नही तेवढ्याच झपाट्याने वाढलेले आपल्याला पाहायला मिळतील. चार्ट जर बघितला तर एकदम ज्यावेळेस लिस्ट झाली त्यावेळेसच्या एकदम जवळ आपल्याला सपोर्टवर असलेला पाहायला मिळते. इथं तिचा रेजिस्टन्स होता त्या दिवशीचा आणि 782 म्हणजे तो सपोर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. इथं तुम्ही बघू शकता इथं तिचा रेजिस्टन्स होता आणि तोच सपोर्ट इथंही तिनं घेतलेला आहे आणि आता इथंही सपोर्टवरच आहे. इथंही तिनं सपोर्ट घेतलेला आहे. तिथून खाली आली तर सरळ 700चा सपोर्ट ती घेऊ शकते. 700चा सपोर्ट ती घेऊ शकते. हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा. कंपनी चांगली आहे. कंपनी ही जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर भविष्यामध्ये ही चांगली रिटर्न बनवून देऊ शकते. दुसरी कंपनी आहे हरिओम पाईप. ही पण एक स्मॉल कॅप कंपनी आहे. चांगले रिटर्न ह्या कंपनीने बनवून दिलेले आहेत आणि पुढेही बनवून देईल. पाईपची कंपनी आहे आणि सध्या ही 452वर ट्रेड करत आहे. आज 1.21% मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळते. मार्केट कॅप 1300 करोडचा आहे. स्टॉकचा पी 22चा आहे. पी खूपच कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ROC 17, ROE 19 आणि फेस व्हॅल्यू 10 भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. हिचे बघा EPS कंपनीचे चांगले वाढलेले आहेत आणि मिडियन पीच्या खाली आपल्याला स्टॉक हा मिडियन पी आहे. मिडियन पी पाहिला तर 26.2चा मिडियन पी आहे. त्याच्या खाली आपल्याला इथं त्याचा पी पाहायला मिळत आहे. पुढे बघूया. प्रॉफिट लॉस जर पाहायचं म्हणलं तर सेल्स बघा 2017 पासूनचे सेल्स आहेत. 2017ला 87 करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे 2017 आता 1074 करोडचे झालेले आहेत. नेट प्रॉफिट 2 करोडचं होतं तर 2 करोडचं नेट प्रॉफिट 57 करोडपर्यंत आलेलं आहे आणि हे फक्त 3 क्वार्टरचं आहे. त्यामुळं नेट प्रॉफिट आणि सेल्स कंपनीनं चांगले जनरेट केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सेल्स आणि प्रॉफिट चांगले असल्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला इथं निश्चितच चांगली रिटर्न मिळू शकतात. त्यामुळं हाही स्टॉक एकदम चांगला आहे. भविष्यामध्ये आपल्याला पैसा बनवून देऊ शकतो. सध्या तो 450च्या सपोर्टवर आहे. 450च्या सपोर्टवर आहे. नंतर तो आला तर इथं 400चा सपोर्ट तो घेऊ शकतो. तर हे दोन सपोर्ट ध्यानात ठेवा. चांगला रिटर्न हा आपल्याला बनवून देऊ शकतो. पुढची कंपनी आहे ड्रीम फॉल्क्स सर्व्हिसेस. ही एअरपोर्टवर सर्व्हिस देते. कंपनी चांगली आहे. इथं बघा इंडिया लार्जेस्ट एअरपोर्ट सर्व्हिस ही देते. 488 करंट प्राईस चालू आहे. 1.38% आज वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. मार्केट कॅप पाहिलं तर 2500 करोडचं मार्केट कॅप आहे. पी पाहिला तर 33चा आहे. ROC 76.9 म्हणजे जवळपास 77 आणि ROE 60चे पाहायला मिळत आहेत आणि फेस व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे भविष्यामध्ये पुन्हा ह्याचे 2 तुकडे होऊ शकतात. म्हणजे स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. EPS बघा. EPS वाढलेले असूनही कंपनीचा पी आपल्याला मिडियन पीच्या थोडासा खाली पाहायला मिळत आहे. मिडियन पी इथं आहे. त्याच्या खाली आपल्याला हिचा पी इथं पाहायला मिळत आहे. मिडियन पी पाहिला तर 40चा मिडियन पी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ही कंपनीसुद्धा कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं दिसत आहे. प्रॉफिट लॉस जर पाहिले तर 2018 पासूनचे 166 करोडचे सेल्स आहेत तर 1092 करोडपर्यंत आणलेले आहेत कंपनीनं. म्हणजे हे 3 क्वार्टरचे आहेत. सेल्स चांगले आहेत. नेट प्रॉफिट 12 करोडचं नेट प्रॉफिट 77 करोडपर्यंत आलेलं आहे. हेही 3 क्वार्टरचं आहे. त्यामुळे नेट प्रॉफिटही चांगलं आहे. कोविडमध्ये तुम्ही इथं -1 करोड झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. इथं तुम्ही बघू शकता. सेल्स आणि प्रॉफिट चांगलं असल्यामुळं इथं बघा इथं आपल्याला भविष्यामध्ये ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते. सध्या ह्याच्यात गुंतवणूक आपण करू शकतो. स्टॉक सपोर्टवर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक मिनिट. हा सपोर्ट आहे आणि एकदम सपोर्टवर कंपनी आहे आणि त्याच्यानंतर जर खाली आली तर 400चा सपोर्ट ती घेऊ शकते. इथं तुम्ही बघू शकता. ही 400चा सपोर्ट त्याच्यानंतर घेऊ शकता. हे 2 सपोर्ट ध्यानात ठेवा. कंपनी चांगली आहे. भविष्यामध्ये ही पण चांगला पैसा आपल्याला बनवून देऊ शकते. त्याच्यानंतर HP adhesive 95 रुपयाला ट्रेड करत असलेली कंपनी. तुम्ही इथं बघू शकता 95 रुपये आहे. किंमत
54% आज वाढलेली आहे. मार्केट कॅप 880 करोडचा आहे. स्टॉकचा पी 47, ROC 12, ROE 8. थोडासा कमी आपल्याला वाटतो इथं. फेस व्हॅल्यू 2 आहे. ही ॲडेसिव्हमध्ये काम करणारी कंपनी आहे. जसं पिडिलाइट आहे तशीच ही कंपनी काम करते. हिचे पण EPS आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत. आणि पी मेड इन पीच्या खाली मेड इन पी 66 आहे. त्याच्या खाली आपल्याला पी पाहायला मिळत आहे. पी इथं आहे आणि मेड इन पीची डॉट डॉट रेषा या मेड इन पी आहेत. कंपनी कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते. इथं बघू शकता. प्रॉफिट लॉस जर पाहिलं, सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिलं आपण इथं, तर 2020ला 85 करोडचे सेल्स 235 करोडपर्यंत आलेले आहेत. हे 3 क्वार्टरचेच आहेत. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट -5 करोड होतं, 10 करोड, नंतर 6 करोड झालं, त्याच्यानंतर 11 आणि 19. त्यामुळे नेट प्रॉफिटही बऱ्यापैकी वाढलेलं आहे. कंपनी छोटी आहे. सेल्स आणि प्रॉफिट बघा इथं 3 वर्षाचे 63% आहे. इथं 3 वर्षाचे सेल्स जे आहे 40% आहे. तर भविष्यामध्ये आपल्याला इथं चांगला रिटर्न ह्या कंपन्या देऊ शकतात. स्टॉक सध्या सपोर्टवर आहे. तुम्ही बघू शकता. हा जो रेजिस्टन्स होता तोच आता इथं सपोर्टचं काम करतोय. त्याच्यानंतर जर खाली आला तर तो 80 रुपयाला येऊ शकतो. इथं येऊ शकतो 80 रुपयाला. तर हे 2 सपोर्ट ध्यानात ठेवा. सध्या 95 आहे. कदाचित 90 पर्यंतही तो खाली येऊ शकेल. इथं 90ला येऊ शकतो. 80 रुपये म्हणजे 80 ते 95 मध्ये हा शेअर खाली आला तर आताही खरेदी करायला हरकत नाही. पण चांगला स्टॉक आहे. मित्रांनो, स्टॉक हा खरेदी करीत असताना कधीही पूर्ण पैसा एकदाच लावू नका. जर तुम्हाला 10,000 लावायचे असतील, 5,000 लावायचे असतील, समजा 10,000 लावायचे असेल तर त्याचे 4-5 तुकडे करा आणि मग ती थोडी थोडी रक्कम 4-5 तुकड्यामध्ये विभागून तुम्ही शेअरमध्ये जर लावली तर जर खाली आला तरी लावा, वर गेला तरी लावा. अशा पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमची ॲव्हरेज हे चांगलं राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. कोणताही तुम्हाला कॉल किंवा टिप्स नाही. खरेदी विक्रीचा जर करायची तुम्हाला असेल तर तुम्ही स्वतः त्यावर निर्णय घ्यावा. कारण प्रॉफिट किंवा लॉस हे दोन्हीही तुम्हाला सहन करायचं आहे. तर व्हिडिओ हा फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.